कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या कार्यालयावरून चर्चेत आलेले आहेत आणि चर्चेचं कारण अगदी पुण्यातील कृषी महाविद्यालयातल्या या शताब्दी इमारतीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या नव्या कार्यालयाचं कामकाज जे काही काम आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या शताब्दी इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला अर्थात डाव्या बाजूला या 9 खोल्यांचं पाडकाम करून त्या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं 5 वर्षांसाठी कार्यालय थाटण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण जे फर्निचर लावलेलं आहे ते पाहू शकतो। या ठिकाणी त्या कार्यालयाचं काम सुरू आहे आणि आतमध्ये फर्निचर वायरिंग आणि इतर जी काही डागडुजीची कामं आहेत ती या ठिकाणी सुरू आहेत, ज्यासाठी राज्य सरकारकडून 2 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। आणि याच कार्यालयाच्या कामाला आता काही माजी विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकांकडून विरोध होताना दिसतो। विरोधाचं कारणही तसंच आहे की या शैक्षणिक संस्थेमध्ये अशा पद्धतीने कार्यालय नको, या ठिकाणी हा राजकीय हस्तक्षेप वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या ठिकाणी विरोध होताना दिसतो आणि ज्यासाठी 2 कोटी रुपये खर्च होणार आहेत। मात्र अद्ययावत इमारत असताना त्या ठिकाणी वेगळं कार्यालयाची गरज काय, हा देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित केला जात आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ज्यावेळी जानेवारी महिन्यामध्ये या कृषी महाविद्यालयाच्या भेटीसाठी आले होते त्यावेळी त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कार्यालयाचा प्रस्ताव हा या कृषी महाविद्यालयाला दिला होता आणि त्यानंतर या ठिकाणी या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे, मात्र आता विरोध सुद्धा तितकाच वाढताना दिसतोय। कुठलाही ठराव न करता कृषी परिषदेचा यासाठी ठराव असणं गरजेचं आहे, मात्र कुठलाही ठराव न करता या ठिकाणी या कार्यालयाचं कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता हा विरोध वाढताना दिसतो। त्यामुळे आता कृषी परिषदेकडून त्यासोबतच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून या संदर्भात काय स्पष्टीकरण येतं ते बघणं देखील महत्त्वाचं आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।